एका वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त ठेवीसह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबादेवी अर्बन निधी पलूस। पेन्शन ठेव योजनेत ₹1 लाखवर ₹1100 व्याजदर मिळवा प्रति महिना। दाम दुप्पट योजना आता फक्त 75 महिन्यांमध्ये। शेतकरी ठेव योजना 12.5% व्याजदरामध्ये। काळंबादेवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर्स जवळ पलूस। अधिक माहितीसाठी संपर्क श्री राहुल मोरे 95 61 67 10 21। किनारपट्टीवर घोंगाते रेलम चक्रीवादळ, पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक। बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेलम चक्रीवादळ काही वेळातच किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे। यामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये अलर्ट देण्यात आला आहे। किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। काही भागातून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। याआधी दक्षिण भारतात मिंचांग चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला होता। मान्सून प्रगतीपथावर असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग 2 मान्सूनने हिशाने काबीज केले आहेत। मान्सूनचे आगमन 31 मे दरम्यान केरळात, तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात, तर 15 जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते। दरम्यान विदर्भ, मराठवाड्यात 30 मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवळून उष्णतेची लाटसदृश स्थिती कायम राहील। रेलम चक्रीवादळामुळे निर्माण परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये, संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली। मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते। तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्र व खानदेशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते। जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडींवर हे सर्व अवलंबून आहे। बहुतांश भागात अवकाळीच्या स्थितीबरोबरच 1 जून पर्यंत उष्णता सदृश स्थिती कायम राहील। महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली। दुसरीकडे बंगाल उपसागरात तयार झालेले अतितीव्र स्वरूपातील रेलम नावाचे चक्रीवादळ 26 मे रोजी मध्यरात्री ताशी 130 ते 135 किलोमीटर वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे।